श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 मार्च 2026 वार सोमवारी आलेली आहे होळी म्हणजेच पौर्णिमा, जिला हुताशनी पौर्णिमा किंवा फाल्गुन पौर्णिमा या नावाने ओळखतो. तर उद्याच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती एक असा दिवा लावायचा आहे. तर त्याचबरोबर दिव्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिवा कसा व कुठे लावायचा आहे, दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे आणि नंतर त्या दिव्याचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षभरामध्ये उत्सवांपैकी बघा अनेक सण उत्सव आपण साजरे केले जातात आणि यातील महत्त्वाच्या उत्सवापैकी एक म्हणजे होळी. तर सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यामध्ये होळी, गुढीपाडवा, स्वामींचा प्रगट दिन तसेच चैत्र नवरात्री यासारखे विविध सण साजरे केले जातात. त्यानुसार मार्च महिन्यातील 2 तारखेला आपण होळी साजरी करणार आहोत आणि 3 तारखेला धुलीवंदन साजरं केलं जाणार आहे. तर बघा, या तारखेच्या बाबतीतही बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमकी होळी आपल्याला कधी साजरी करायची आहे. तर यंदा पौर्णिमा तिथी ही प्रदोष काळामध्ये सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी प्रदोष काळामध्ये ती संपणार आहे. पण होळी जी आहे तर ती प्रदोष काळानंतर म्हणजेच सूर्यास्तानंतर पेटवली जाते आणि म्हणूनच आपल्याला बघा आपल्याला 2 मार्च रोजी होळी जी आहे तर ती साजरी करायची आहे. होलिका दहन जे आहे तर ते करायचं आहे. कारण तसंही बघा 3 मार्च रोजी बघा जी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे आणि ग्रहणामुळे आपण कोणताही उपाय किंवा पूजाविधी करत नाही आणि सत्यनारायण जो आहे तो देखील आपल्याला 2 मार्च रोजीच करायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपण विधिवत होळीचं पूजन देखील करणार आहोत आणि या पूजनासह काही उपाय करणं देखील खूप फायद्याचं मानलं जातं. तर होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तींच्या जीवनातील समस्या सुटतात. तुमच्याही बघा काही कौटुंबिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर हे बघा तुम्ही नक्कीच उपाय करा. या दिवशी होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात. या उपायांनी जीवनातील संकट समस्या दूर होतात, कारण होळी जी आहे ती बघा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरी केली जाते. तर आपल्याला होळीच्या दिवशी करायचं काय आहे, तर बघा त्या दिवशी त्यासाठी पहाटे लवकर उठायचं. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची. जर पौर्णिमा बघा उशिरा सुरू होणार असली तरी आपण उद्याच्या दिवशी होळी प्रज्वलित करणार आहोत. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती आपल्याला आयुष्यातील बघा घरातील ती दूर करायची आहे. घरामध्ये जे काही उपाय करायचे आहेत ते आपल्याला बघा 2 मार्च या दिवशीच करायचे आहेत. तर घराची स्वच्छता वगैरे करून झाल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गंगाजल किंवा गोमूत्र टाकून आंघोळ करा. त्यानंतर आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे. देवांचं विधिवत पूजन झाल्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. पौर्णिमा असल्यानं शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा सकाळी आणि एक संध्याकाळी तुळशीसमोर नक्कीच प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हा एक उपाय करायचा आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्याला अर्थातच उंबरठ्यावरती पौर्णिमेच्या दिवशी हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. त्यासाठी तुम्ही एक मातीची पंती घ्यायची आहे, जी वापरलेली नसावी, पण थोडीशी बघा मोठ्या आकाराची पंती ही असायला हवी. बघा, तर ही पंती नसेल तर तुम्ही एखादा कणकेचा दिवा जरी बनवून घेतला तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही.
तर बघा त्या कणकेचा दिवा तुम्ही बनवून घ्या किंवा पंती घ्या. फक्त कणकेचा जेव्हा तुम्ही दिवा कराल त्यामध्ये मीठ घालायचं नाही. चिमूटभर हळद घातली तर चालेल, परंतु मीठ अजिबात घालायचं नाही. आणि असा एक कणकेचा दिवा तयार केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही देवपूजेसाठी जे कुठलं तेल वापरतात ते घातलं तरी चालेल. आणि नंतर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी जी मोहरी आहे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असते ती घातली तरी चालेल. आणि त्यानंतर बघा तुम्हाला त्यामध्ये 2 वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि ती वात देखील त्यामध्ये घालायची आहे. दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही प्लेट घ्या किंवा बघा 2 विड्याची जोड पानं घेतली तरी चालेल किंवा थोड्याशा अक्षता टाका, त्यावरती हळद कुंकू अर्पण करा आणि हा दिवा त्यावरती ठेवा. त्यानंतर दिव्याला प्रज्वलित करा. देवघरासमोरच दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथून तो उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपण बघा ज्यावेळेस बाहेरून घरामध्ये जेव्हा येतो ना त्यावेळेस आपल्या हाताची जी उजवी बाजू जी आहे त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला एका साईडला ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये 2 अतिशय महत्त्वाच्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातील दरिद्रता नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे दूर होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर ती वस्तू म्हणजे आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत. आता घरी काळे तीळ नसतील तर थोडेसे तुम्ही ते विकत आणा आणि ते काळे तीळ आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर टाकायचे आहे. आणि याशिवाय आपल्याला 11 अखंड काळे उडीद जे असतात तर ते अखंड काळे उडीद बघा जे आहेत तर ते टाकायचे आहेत. आता काळी उडदाची डाळ नाही, अखंड काळे उडीद जे आहेत तर ते टाकायचे आहे. आता बघा यामध्ये यापैकी जर एक जर वस्तू घातली तरी देखील चालेल. बघा दोन्ही वस्तू घातल्या तर उत्तमच, नसतील तर एक जरी घातली, काळे तीळ घातले तरीही चालतील. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून ओम होलिकाय नमः, ओम होलिकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, आपल्या घराच्या भरभराटीसाठी होलिका देवीजवळ प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा जेवढा वेळ तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तेवत राहील तेवढा वेळ राहू द्यायचा आहे. जितका जास्त वेळ तो जळेल तेवढा आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होत असते. आता या दिव्याचं नंतर काय करायचं तर बघा संध्याकाळी ज्या वेळेस आपण होळीची पूजा करणार आहोत. आता बऱ्याच ठिकाणी दुपारी पूजा केली जाते, तर तुम्ही बघा दुपारी करत असाल तर दुपारच्या वेळेत तुम्ही हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि तुम्ही एका ताटामध्ये घ्यायचा आणि होळीचं पूजन झाल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही करणार दुपारी किंवा संध्याकाळी त्यावेळेस होळीचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला हा दिवा त्या होळीमध्ये दहन करायचा. म्हणजेच काय, त्याची आपल्याला आहुती त्या होळीमध्ये द्यायची, जेणेकरून आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होईल. आणि ह्या दिव्याचं देखील विसर्जन केल्यानंतर आपल्याला एक बत्ताशा देखील होळीमध्ये अर्पण करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना आपल्याला काही गोष्टींची आवर्जून काळजी देखील घ्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याला या दिवशी कोणालाही पैसे उधार बघा द्यायचे नाहीत. बघा त्याचबरोबर कोणाकडून घ्यायचे देखील नाहीत, उसने देखील घ्यायचे नाही. आपल्या घरातील लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात त्या कोणालाही देऊ नयेत. ज्यामध्ये मीठ असेल, दही असेल, दूध, तूप यासारखे पदार्थ कोणालाही देऊ नका आणि कोणाकडून घेऊ देखील नका. या गोष्टींची आवर्जून काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला होळीच्या दिवशी केलेल्या उपायांचा लाभ होईल. तर असा हा दिवा तुम्हाला उद्या उंबरठ्यावरती नक्की लावा आणि होळीचं बघा त्यानंतर तो होळीमध्ये विसर्जन करा. तर हा उपाय आवर्जून करा. उपाय अत्यंत छोटा असला तरी त्याचा बघा फायदा हा जास्त आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.